हॅलो डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड ईबुक 2025 बघत आहे आपण. त्यामध्ये वनलाईन स्वरूपात घडामोडी बघत आहे आपण. पार्ट 1 पार्ट 2 कंप्लीट झालेला आहे, तर हे आहे पार्ट 3. पार्ट 3 कंप्लीट होणार आणि जे काही IMP टॉपिक आहेत ते पण आपण कव्हर करत आहोत. आणि राहिलेले जे काही शासकीय योजना असो, अंतरिक्ष संदर्भात काही घडामोडी असो, ते पण आपण लवकरच कंप्लीट करूया. कारण की आपण एक्झाम जवळच आलेली आहे आणि आपल्याला IMP टॉपिक लवकर कव्हर करणं आहे यामधील. आणि प्रत्येक आपण डिटेल आणि संक्षिप्त स्वरूपात पण बघत आहे आणि वनलाईन स्वरूपात पण बघत आहे. आणि हे वनलाईन स्वरूपात जे काही टॉपिक आहे हे पूर्णतः कव्हर होईल आपलं आणि थोडंसं बेटर फील होईल हे या गोष्टी वनलाईन स्वरूपात जर तुम्ही कव्हर केल्या तर. जास्तीत जास्त रिवाईज करा. कोणत्या देशाच्या भारतीय दूतावासाने सायबर स्कॅम सेंटरमध्ये अडकलेल्या 47 भारतीयांची सुटका केलेली आहे. तर लाओस येथे भारतीय जे दूतावास आहे त्यांनी सुटका केलेली आहे 47 भारतीयांची. तर उत्पादन सुविधा वाढवण्यासाठी अमेरिकेतील कोणती कंपनी, तर ओहोमियम कंपनी हे इंटरनॅशनल कंपनी आहे अमेरिकेतील. या कंपनीने 400 कोटी रुपयाची गुंतवणूक करायचं ठरवलेलं आहे. तर कोणत्या राज्यामध्ये, तर तामिळनाडूमध्ये ही गुंतवणूक करणार आहे. आता आंध्र प्रदेशच्या शेषाचलम पर्वतरांगामध्ये कोणती प्रसिद्ध वनस्पती आढळते, तर लाल चंदन. नुकतंच तुम्हाला माहीत आहे पुष्पा 2 रिलीज झालेला आहे, तर लाल चंदन त्यासाठी फेमस आहे. तर टेरेकार्पस सॅटॅलिनस हे सायंटिफिक नाव आहे, लक्षात असू द्या. इंग्लंडकडून कसोटी सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम कोणाच्या नावे आहे आता, जो रूट 34 शतके त्यांनी ठोकलेले आहे, तर तो इंग्लंडचा विक्रम. कोणत्या रेल्वे विभागाने रेल्वेचे नियम सुलभतेने मिळवण्यासाठी प्रबोध चॅटबॉक्स विकसित केलेले आहे, तर पूर्व रेल्वे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची पुढील 5 वर्षासाठी कोणत्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आलेली आहे, तर लोक जनशक्ती पार्टी. कोणत्या देशाकडून स्पर्धा करणाऱ्या ऑलिम्पिक सायकलपटू डॅनियला लॉरियर चिरिनोस यांचे वयाच्या 51व्या वर्षी निधन झालेले आहे, तर व्हेनेझुएला. हे सायकलपटू आहेत, लक्षात ठेवा, व्हेनेझुएलाचे निधन झालेले आहे. ऑगस्ट 2024 मध्ये मुसळधार पावसात मंदिराचा मंडप कोसळल्यानंतर चर्चेत आलेले जे काही विरूपाक्ष हे मंदिर आहे, महादेवाचे मंदिर, हे कोणत्या राज्यात आहे विरूपाक्ष मंदिर, कर्नाटक, हम्पी येथे. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे, तर नोएडा. श्रीलंकेतील आशिया पॅसिफिक योग चॅम्पियनशिपमध्ये कलात्मक सोलो प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकलेले आहे, तर सुस्मिता देबनाथ यांनी. सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी कोणत्या वर्षी केंद्र सरकारने सॉवरिन गोल्ड बॉन्ड योजना सुरू केली आहे, तर 2015 मध्ये. अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की मागच्या वेळेस तुम्हाला विचारलं होतं की उज्ज्वला योजना कशाशी संदर्भित आहे आणि कधी लागू केलेली आहे, आणि अशाच प्रकारची ही योजना आता आपल्याला सॉवरिन गोल्ड बॉन्ड योजना विचारू शकते, 2015ची आहे. तर हे सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी आहे, तर हे महत्त्वपूर्ण आहे बाब. आणि वनलाईन स्वरूपात आहे, एक्सप्लेन करायची काही गरज नाही. फास्टरित्या तुमचं डिटेलमध्ये तुम्ही वाचन केलं असेल ते रिव्हिजन पण होते आणि नवीन गोष्टी पण बघायला मिळते. आणि वनलाईन स्वरूपात जेव्हा कंप्लीट होईल आपल्या, तर थोडंसं एक बेटर फील होईल, बऱ्याचशा गोष्टी माहीत होईल. तर आण्विक घड्याळामध्ये सामान्यतः कोणता घटक वापरला जातो, तर सीझियम हा घटक वापरला जातो आण्विक घड्याळांमध्ये. कोणत्या कंपनीने इमेजन 3 हे टेस्ट टू इमेज जनरेटर सादर केले आहे, तर गुगलने. तर इमेजन 3 हे टेस्ट टू इमेज जनरेटर आहे गुगलचे. ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या देशातील शेटलंड बेटावर उड्डाणासाठी सज्ज असलेल्या रॉकेटच्या इंजिनचा स्फोट झालेला आहे, तर स्कॉटलंड येथे, लक्षात ठेवा. ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांची छबी असलेली किती पौंड मूल्याची नवे नाणे चलनात आणण्यात आले आहे, तर 1 पौंड असलेली नाणे हे. हक्कीपिक्की जमात ही कोणत्या राज्यातील आदिवासी समुदाय जमात आहे, तर हे लक्षात ठेवा, कर्नाटकची. थोडंसं न्यूजमध्ये होती. तर भारताने कोणत्या देशासोबत हरित अमोनिया निर्यात करारावर स्वाक्षरी केली आहे, जपानसोबत. हरित अमोनिया निर्यातावर करार केलेला आहे भारताने जपानसोबत. कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेसोबत म्हणजे WHO सोबत, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सोबत कॉलराचा उद्रेक घोषित केला आहे, तर सुदान या देशाने. महत्त्वपूर्ण आहे बाब. तर देशाला बदनाम केल्याचा आरोप ठेवून कोणत्या देशाने क्लूनी फाउंडेशन फॉर जस्टिसवर बंदी घातली आहे, तर रशिया. या क्लूनी फाउंडेशन जस्टिसवर बंदी घातलेली आहे. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल राज्यांच्या हॉकीपटूंना प्रत्येकी 1 कोटी रुपयाची रोख पारितोषिक देऊन सन्मानित केलेले आहे, तर हे पंजाब राज्य सरकार आहे. कोणत्या महिला टेनिसपटूने WTA आणि ATP सिन्सिनाटी ओपन फायनलमध्ये तिचे पहिले मोठे विजेतेपद मिळवलेले आहे, तर अरिना सबलेंका.
कोणता देश दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्राच्या कमांडचा म्हणजेच UNCचा 18वा सदस्य बनलेला आहे? लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्र कमांडचा हा 18वा सदस्य जर्मनी बनलेला आहे. तर सध्या चर्चेत असलेले सेंट मार्टिन बेट कोणत्या देशात आहे? तर बांगलादेशमध्ये सेंट मार्टिन बेट आहे. तर पॉलिथिओरेन तोडण्यास सक्षम असणारी प्लास्टिक खाणारी बुरशी जर बघितलं देशात सापडलेली आहे, तर कोणत्या देशात प्लास्टिक खाणारी बुरशी? हे जर्मनी देशात सापडलेली आहे. सर्वाधिक केळी उत्पादनाच्या जळगावला मागे टाकून कोणता जिल्हा केळी निर्यातीत अव्वल ठरला आहे? तर सोलापूर आता केळीच्या उत्पादनात अव्वल आहे. हे तुम्हाला विचारू शकते. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने पंचायत राज संस्थांमध्ये मागासवर्गीय आरक्षणासाठी अध्यादेश आणला आहे? तर हरियाणा यांनी आता येथे पंचायत राज संस्थांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण मिळणार. भारतीय रेल्वेसाठी सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने सायलस सोबत भागीदारी केली आहे? तर रेलटेल सोबत. NTPCच्या कायकुलम कंबाइंड सायकल पॉवर प्लांटमध्ये कोणती कंपनी भारतातील पहिल्या मिथेनॉल आधारित गॅस टर्बाईनचे प्रदर्शन करणार आहे? तर ते आहे भेल, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. तर NTPCच्या या कंबाइंड सायकल पॉवर प्लांटमध्ये. अलीकडेच भारत दौऱ्यावर आलेले फाम मिन चिन कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे? तर व्हिएतनामचे. लक्षात असू द्या, फाम मिन चिन. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI कोणत्या ठिकाणच्या म्हणजेच महाभैरव कॉर्पोरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडचा परवाना रद्द केलेला आहे? तर RBI ने सिम्पली लक्षात ठेवा, महाभैरव कॉर्पोरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. ते कुठले आहेत? तेजपूर, आसाममध्ये. कोणत्या देशाने हरितगृह वायू उत्सर्जनाचे नियमन करण्यासाठी पहिला हवामान बदल कायदा लागू केला आहे? तर दक्षिण आफ्रिकेने हवामान बदल कायदा लागू केलेला आहे. कोणत्या संस्थेने द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन एज्युकेशन हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे? तर जागतिक बँकेने हे इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन एज्युकेशन यावर अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, जागतिक बँक. जुलै 2024 मध्ये निधन झालेले इम्जाह हज हे 2001 ते 2004 या काळात कोणत्या देशाचे उपाध्यक्ष होते? तर इंडोनेशियाचे होते. लक्षात ठेवा. नक्षलवादाच्या धमक्यांच्या विरोधात कोणत्या राज्यांनी ऑपरेशन प्रहार सुरू केलेले आहे? तर छत्तीसगडचे आहे ऑपरेशन प्रहार नक्षलवादांच्या विरोधात. इंडियन मेरीटाईम सेंटर IMC हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? तर बंदरे, शिपिंग अँड जलमार्ग मंत्रालय. लक्षात ठेवा. मेघालयाने अलीकडे सुरू केलेल्या सरकारी मालकीच्या OTT प्लॅटफॉर्मचे नाव काय? तर हॅलो मेघालय हे मेघालयचे आहे, नावामध्येच आहे. तर ग्रीन क्लायमेट फंडमधून ग्रीन फायनान्सिंगसाठी $1 बिलियन कॉप्स तयार करण्यासाठी कोणत्या संस्थेला निधी मंजूर झाला आहे? तर SIDBीला निधी मंजूर झालेला आहे ग्रीन क्लायमेट फंडसाठी. तर कोणत्या राज्याने 22 जुलै 2024 रोजी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत सामावून घेण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर महाराष्ट्र सरकार. आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती, तर महाराष्ट्र सरकार. ग्रामोदय संकल्प हे कोणत्या मंत्रालयाचे मासिक आहे? तर पंचायत राज मंत्रालयाचे ग्रामोदय संकल्प मासिक आहे. विचारू शकते तुम्हाला. ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग अहवाल 2024 कोणत्या संस्थेने जारी केला? ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग अहवाल हे युनेस्कोने जारी केलेला आहे. 12 ते 23 जुलै 2024 कोणत्या ठिकाणी जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप 2024 आयोजित करण्यात आली आहे? तर ह्युस्टन, अमेरिका येथे. नीती आयोगानुसार भारताने कोणत्या वर्षापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात $500 अब्ज साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे? 2030 पर्यंत हे इलेक्ट्रॉनिक उत्पादनात $500 अब्ज उद्दिष्ट ठेवलेले आहे 2030 पर्यंत नीती आयोगाने आहे. भारतातील MotoGP चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर शिखर धवन. लक्षात ठेवा. अर्जुराना देवबा हे कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर नेपाळचे. लक्षात द्या. सुरिनामधील भारताचे पुढील राजदूत कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर सुभाष प्रसाद गुप्ता हे सुरिनामधील भारताचे पुढील राजदूत आहे. कोणत्या राज्य सरकारने त्यांचे स्वास्थ्य धाम पोर्टल आयुष्यमान भारत डिजिटल मिशनशी जोडले आहे? तर उत्तराखंड. स्ट्रॉबेरी प्रकल्प कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संदर्भात संबंधित स्ट्रॉबेरी प्रकल्प आहे. प्रोजेक्ट 2025 हा पुराणमतवादी धोरण प्रस्तावाचा संच कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर अमेरिका. लक्षात ठेवा, प्रोजेक्ट 2025 हा पुराणमतवादी धोरण प्रस्ताव आहे. हा संच अमेरिकेशी संबंधित आहे. असुर समुदाय प्रामुख्याने कोणत्या राज्यातील रहिवासी आहे? तर झारखंडमधील आहे. कोणत्या राज्याने संवर्धनाला चालना देण्यासाठी पहिली पक्षी गॅलरी सुरू केलेली आहे? उत्तराखंडने पक्षी गॅलरी सुरू केलेली आहे. हॅनले व्हॅली कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर लडाखमध्ये आहे हॅनले व्हॅली. कोणत्या देशाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड
2024 क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले? तर भारत. जागतिक बँकेने कोणत्या देशाला उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या देशातून उच्च उत्पन्न देशाच्या श्रेणीत टाकलेले आहे? तर हे लक्षात असू द्या, उच्च मध्यम मधून आता उच्च उत्पन्न देशाच्या श्रेणीत आलेला आहे रशिया. तर सेंटिनेल न्यूक्लिअर मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर अमेरिकेचा आहे सेंटिनेल न्यूक्लिअर मिसाईल. कझाकिस्तानमधील बिरलेस्टिक 2024 संयुक्त लष्करी सरावात कोणत्या देशाच्या सैन्याने भाग घेतला? तर अझरबैजानने भाग घेतलेला आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघासाठी मुख्य प्रायोजक म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे? तर अदानी समूह हे 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघासाठी मुख्य प्रायोजक असणार अदानी समूह. कोणत्या देशाने अश्वगंधावर बंदी घातल्याने भारतीय आयुष्यमान मंत्रालयाने गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे? तर बघा आता डेन्मार्क या देशाने अश्वगंधावर बंदी घातलेली आहे. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. ट्रिक्स 2024 ही स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर लुईस हॅमिल्टन यांनी जिंकलेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यातील ऐतिहासिक उदयगिरी लेणींना भेट दिली आहे? तर ओडिशा भुवनेश्वर येथे. कोणता देश शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा SCOचा 10वा सदस्य ठरलेला आहे? तर आता बेलारूस हे SCOमध्ये 10वा सदस्य ठरलेला आहे. टाटा पॉवरने रहिवाशांमध्ये रूफटॉप सोलर सोल्युशनला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्यांमध्ये घर घर सोलर उपक्रम सुरू केलेला आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आता घर घर सोलर उपक्रम सुरू झालेला आहे. आशियाई स्क्वॅश दुहेरी चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर मलेशियामध्ये स्क्वॅश दुहेरी चॅम्पियनशिप 2024 आयोजित करण्यात आली होती. कोणत्या संस्थेने सागरी सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने जहाज प्रक्षेपण अंदाज साधन विकसित करण्यासाठी इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगशी करार केला आहे? तर IIT मुंबई यांनी. कोणत्या राज्याने 35 जिल्ह्यांमध्ये 35 कोटी रोपे लावण्यासाठी मित्रवन उपक्रम सुरू केलेला आहे? तर उत्तर प्रदेशने. लक्षात ठेवा. बंगळुरू स्थित कोणत्या कंपनीने भारतीय सैन्याला स्वदेशी चिप आधारित 4G मोबाईल बेस स्टेशनला पुरवठा केला आहे? तर सिग्नलट्रॉन. लक्षात असू द्या, हे बेंगळुरू स्थित आहे 4G मोबाईल बेस स्टेशनचा पुरवठा करणारी. तर हे भारतीय सैन्याला स्वदेशी चिप प्रोव्हाइड करणार सिग्नलट्रॉन. तर बघा, यामध्ये काही एक्सप्लेन करायची गरज नाही, फास्टरित्या आपण घेण्याचा प्रयत्न करूया. रिव्हिजन आपली लवकर होईल आणि त्या पद्धतीने आपलं हे वन लाईन स्वरूपात हे पार्ट पण कव्हर होईल. तर IRA मुंबईने जहाज मार्ग अंदाज साधन विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेशी सामंजस्य करार केला? तर IIT मुंबई. कोणत्या राज्याने दिव्यांग मुलांच्या क्रीडा कलागुणांना वाव देण्यासाठी देशातील पहिले समावेशक क्रीडा नियमावली डिझाईन केली आहे? तर केरळ. लक्षात ठेवा, हे मुलांच्या क्रीडा कलागुणांना वाव देण्यासाठी समावेशक क्रीडा नियमावली तयार केलेली आहे. कोणी? केरळने. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी जैव ग्राम मोहीम कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे? हे तुम्हाला माहितीच आहे, केरळ. रस्त्यांच्या समस्या 7 दिवसात सोडवण्यासाठी कोणत्या राज्याने लोकपथ मोबाईल ॲप सुरू केलेले आहे? लोकपथ मोबाईल ॲप मध्य प्रदेशचे आहे. लक्षात असू द्या. ॲप काही योजना महत्त्वपूर्ण आहेत. IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर क्रिकेट संघाने फलंदाजी प्रशिक्षक आणि मेंटॉर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर दिनेश कार्तिक आता IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा आता प्रशिक्षक मेंटॉर असणार आहे. अरुंद गर्दीच्या रस्त्यांवर लहान ई-बस चालवण्यासाठी कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश महत्त्वाकांक्षी मोहल्ला बस योजना सुरू करणार आहे? तर दिल्ली सरकारमध्ये आता मोहल्ला बस योजना सुरू करणार आहे. 30 जून 2024 रोजी आकाशवाणीच्या संस्कृत बुलेटिनच्या प्रसारणाला किती वर्षे पूर्ण झाली आहेत? आता 50 वर्षे पूर्ण झालेली आहे. महत्त्वपूर्ण आहे, तर ते संस्कृत बुलेटिन आहे, त्याला 50 वर्षे पूर्ण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच राज्यसभा हे सभागृह नेतेपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर JP नड्डा हे सभागृह नेते झालेले आहेत. लक्षात द्या. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने सांगून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कोणत्या दिवशी आणीबाणी लागू केली होती? तर 25 जून 1975 ही डेट लक्षात ठेवा. राष्ट्रीय सुरक्षेला धोका झाल्यामुळे त्यांनी आणीबाणी लागू केली होती 25 जून 1975. कोणत्या कंपनीला लिलावात खाणकामासाठी देशातील पहिली छत्तीसगडमधील लिथियम ब्लॉक मिळालेला आहे? तर मॅकी साऊथ मायनिंग प्रायव्हेट लिमिटेडला आता छत्तीसगडमध्ये ते मायनिंग करू शकते. लिथियम ब्लॉक मिळालेला आहे. 22 जून 2024 रोजी कोणाची आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे? तर अय्यन्ना पात्रुडू हे आता आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारणार.
23 जून 2024 रोजी कोणी सलग तिसऱ्या वर्षी स्पॅनिश फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली आहे? तर मॅक्स वर्स्टापेन रेड बुलचा आहे. तर हे तिसऱ्या वर्षी त्याने स्पॅनिश फॉर्म्युला रस जिंकलेली आहे. तर भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने 22 जून 2024 रोजी पोर्ट लुईस मॉरिशस येथे भेट दिली आहे? तर हे INS सुनियना. लक्षात ठेवा. तर हे सुनियना INS हे मॉरिशसला भेट देणारे जहाज आहे. तर स्वस्त बायोडिझेल उत्पादनासाठी सुपर हायड्रोफोबिक सक्रिय कार्बन उत्प्रेरक विकसित करण्यासाठी कोणत्या देशाने भारत आणि UK यांच्याशी सहकार्य केलेले आहे? तर चीन. आता चीनने भारत आणि युनायटेड किंगडम सोबत बायोडिझेल उत्पादनासाठी स्वस्त यासाठी त्यांनी काय एक सहकार्य केलं आहे चीनने. तर 15 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे निधन झालेले हरपाल सिंग हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर क्रीडा पत्रकार म्हणून होते. लक्षात ठेवा. क्लॉड 3.5 सिनेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? तर अँथ्रोपिक. तर ट्रूनॅट प्लॅटफॉर्म कोणत्या आजाराशी संबंधित आहे? TBC आहे. लक्षात ठेवा. ट्रूनॅट प्लॅटफॉर्म. राज्यातील 1.91 लाख शेतकरी दिलासा देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 2 लाख रुपयापर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे? झारखंडमध्ये आता 2 लाख रुपयापर्यंत कृषी कर्ज माफ होणार आहे. रशिया आणि कोणत्या देशात 19 जून 2024 रोजी लष्करी सहकार्यावर करार झाला आहे? तर उत्तर कोरिया आणि रशियामध्ये लष्करी सहकार्यावर काय करार झालेला आहे? उत्तराखंडमधील बिनसार वन्यजीव अभयारण्यातील जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय हवाई दलाद्वारे कोणते हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते? तर MI-17 हे भारतीय हवाई दलाद्वारे तैनात करण्यात आले होते. हे उत्तराखंडमधील बिनसार वन्यजीव अभयारण्यात आग लागली त्यासाठी. शहरातील शाश्वत कचरा व्यवस्थापन साध्य करण्यासाठी अलीकडेच कोणत्या संस्थेने ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनला म्हणजेच GCC सहकार्य केले आहे? तर जागतिक बँकेने GCCला सहकार्य केलेले आहे शहरातील शाश्वत कचरा व्यवस्थापन करण्यासाठी. इस्कंदर-M क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर इस्कंदर-M क्षेपणास्त्र हे रशियाने विकसित केले आहे. लक्षात असू द्या. अबुआ आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? झारखंडशी संबंधित आहे. कोणत्या कंपनीने जागतिक ॲथलेटिक्स सोबत 5 वर्षाचा प्रसारण करार केला आहे? तर टाटा कम्युनिकेशनने आता जागतिक ॲथलेटिक्स सोबत 5 वर्षाचा प्रसारण करार केला आहे टाटा कम्युनिकेशनने. कोणत्या देशातील अल अहमदी येथे बांधकाम मजूर राहत असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीत किमान 42 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला? तर आफ्रिका खंडातील कोणत्या देशाचे उपाध्यक्ष सालोस चिलिमा आणि 9 अन्य जणांचा मृत्यू झालेला आहे विमान अपघातात? तर ते मलावी. कोणत्या वित्तीय संस्थेने क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड IFC ही 6.125% हिस्सा विकत घेतला आहे? तर बँक ऑफ इंडियाने IFSCचा विकत घेतलेला आहे. कॅनेडियन ग्रँड प्रिक्स 2024 सलग तिसऱ्या वर्षी कोणी जिंकले आहे? तर मॅक्स वर्स्टापेन रेड बुलचा आहे. तर कॅनेडियन ग्रँड प्रिक्स हे जिंकलेले आहे. आशियातील सर्वात उंच म्हणून ओळखले जाणारे जटोली शिवमंदिर कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. लक्षात ठेवा. कोणत्या मंत्रालयाने नुकतेच राष्ट्रीय बाल भवन येथे समर फिएस्टा 2024चे उद्घाटन केले? शिक्षण मंत्रालयाने केलेले आहे. भारतीय कला आणि संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स सन कोणासोबत महत्त्वपूर्ण करार केला आहे? तर संसद TV सोबत करार केलेला आहे. लक्षात ठेवा. कोणत्या संस्थेने 2140 ठिकाणी आणि तब्बल 40,19,516 लोक उपस्थित असलेल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी लिम्का बुक अवॉर्डमध्ये रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवलेले आहे? तर भारतीय रेल्वेने नाव नोंदवलेले आहे. 17 जून 2024 रोजी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात कोणत्या एक्सप्रेसला मालगाडीने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला होता? तर कांचनगंगा या एक्सप्रेसला धडक दिल्यामुळे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या शहरातील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जवळपास 2,870 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे? तर वाराणसी. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोथेरपी SVAS विद्यापीठाच्या सहकार्याने कोणत्या ठिकाणी अंतराळासाठी योग या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती? बेंगळुरू. लक्षात ठेवा. अंतराळासाठी योग ही परिषद इथे या विषयावर परिषद भरवण्यात आली होती. कुठे? तर बेंगळुरू.
कोणत्या देशाने 21 जून 2024 रोजी पॅलेस्टाईन राष्ट्राला कोणत्या देशाने 21 जून 2024 रोजी पॅलेस्टाईन राष्ट्राला मान्यता दिल्याचे जाहीर केले आहे? तर आर्मेनियाने. कोणत्या देशाने बुडापेस्टमधील भव्य डॅन्यूब नदीवर पसरलेला 700 मीटर लांबीचा राष्ट्रीय एकतेचा पूल हा सुरू केला आहे? तर हंगेरी येथे. लक्षात ठेवा, बुडापेस्टमधील आहे राष्ट्रीय एकतेचा पूल म्हणून हंगेरी येथे. केरळ राज्याचे कोणते नामांतरण करण्यासाठीचा प्रस्ताव विधानसभेत 24 जून 2024 रोजी एकमताने मंजूर करण्यात आला? तर केरळम. देशात प्रथमच कोणत्या विमान कंपनीने संस्कृतमध्ये घोषणा करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे? आता अनाउन्समेंट, आता ते एकासा एअर कंपनी हे एक विमान कंपनी संस्कृतमध्ये अनाउन्समेंट करणार आहे. लक्षात ठेवा. 1972चा एक नियम संपुष्टात आणल्याने कोणत्या राज्यातील मंत्र्यांना आता स्वतःच्या पगार आणि भत्त्यावरील आयकर स्वतःच भरावा लागणार आहे? तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे हे. या मंत्र्यांना स्वतःचा पगार आणि भत्त्यावरील आयकर आता स्वतःच भरावा लागणार आहे, मध्य प्रदेश. अशा पद्धतीने आपण पार्ट 3 पण कंप्लीट केले मित्रांनो. आता राहिलेले जे काही ऑनलाईन स्वरूपात घडामोडी आहे ते पार्ट 4 मध्ये कंप्लीट करणार आहोत आपण. आणि सर्व काही हे पार्ट 4 आपण कंपाईलमध्ये एकच व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार तुम्हाला. तर निश्चिंत राहा, जास्तीत जास्त रिवाईज करा आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्रांसोबत जास्तीत शेअर करा.